संदर्भातली बातमी आहे। आदित्य ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहे। मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करणार आहे। तर पेण डोलवी पासून दौऱ्याला त्यांची सुरुवात होईल। माणगाव बायपासची देखील आदित्य ठाकरे पाहणी करणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूया। मुंबई गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामाची पाहणी करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत। सध्या आपण पाहिलं ती मी माणगाव बायपासवर आहे आणि सध्याची ही दृश्य आपण पाहता या ठिकाणी माणगाव बायपासचं काम सुरू आहे। मात्र आदित्य ठाकरे यांचा दौरा जो आहे तो पेण नागुटणे यापासून सुरुवात होणार आहे। कारण पेण असेल नागुटणे असेल या ठिकाणी सर्व्हिस रोड असतील किंवा मग नव्याने बांधण्यात आलेली पूल असेल यांची दुरावस्था झालेली आहे। त्या ठिकाणी पाहणी केल्याच्या नंतर मुंबई गोवा महामार्ग महत्वपूर्ण मानला जाणारा टप्पा म्हणजे माणगावचा बायपास या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलो तर माणगाव बायपास जो आहे तो 80% काम पूर्ण झालेला आहे। मात्र रेल्वेची परवानगी कामासाठी नसल्या कारणाने हा 20%चा जो भाग आहे तो काम रखडलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे आज या कामाची पाहणी केल्याच्या नंतर काय भूमिका घेतात। कारण काही दिवसातच आता गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि लाखोच्या संख्येने कोकणवासी आपापल्या गावात जाणार आहे। नेत्यांच्या या दौऱ्यामुळे या कोकणवासियांना दिलासा मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। वाहतूक गेल्या अनेक वर्षापासून आज देखील याही वर्षी पूर्ण झालेली नाहीये। सातत्याने सरकार करून नवे नवे दावे करून नव्या घोषणा होत आहेत की आम्ही ह्या तारखेला हा पूर्ण रस्ता करू, परंतु अद्याप हा रस्ता झालेला नाहीये। आणि मग नागोठणे असेल, माणगाव बायपास असेल, हा देखील अद्याप झालेला नाहीये आणि पुढे देखील होण्याचे काही संकेत दिसत नाहीये। त्याच्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास याची स्वतः आदित्यसाहेब ठाकरे पाहणी करणार आहे। नाशिकमधील पावसासंदर्भातली बातमी पाहूयात।